नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देश ढवळून निघाला। पेपरफुटी प्रकरणाचं जाळं किती कौशल्यानं विणलं गेलंय, त्याची पाळंमुळं किती खोलवर गेली आहेत आणि कोट्यवधींची उलाढाल यंत्रणांच्या नाकाखाली कशा पद्धतीनं होतीये हे सगळं काही यातून प्रकाशात आलं। विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि आता केंद्र सरकार पेपरफुटी विरोधात कायदा आणण्याच्या तयारीत आहे। आज संसदेत त्या संदर्भातलं विधेयक सादरही झालंय। पण याने कितीसा आणि काय फरक पडणार आहे हा प्रश्न आहे। हा प्रश्न पडायचं कारण म्हणजे कायदा आणण्याची भाषा, तरुणाईचा संताप हे सगळं काही समोर असून सुद्धा पेपर लीक करणारे भामटे अजूनही कार्यरत आहेत। टीईटी, एमपीएससी इकडे आज नवीन एमएचसीईटी या परीक्षेत सुद्धा पेपर लीक झाल्याचा आरोप समोर येतोय। थोडक्यात काय तर भय उरलेलं नाही। तिकडे संसदेबाहेर आज एमपीएससी पेपरफुटी विरोधात खासदारांनी घोषणाबाजी करत मुख्यमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। हे सगळं घडत असताना महाराष्ट्रात या पेपरफुटीची अवस्था किती गंभीर आहे हे लक्षात येतं। नीटची पाळंमुळं महाराष्ट्रात सापडतात। टीईटी पेपरफुटी फोडणारे दुवे इथेच असतात। एमपीएससी, एमएचसीईटी या तर राज्यातल्याच परीक्षा आहेत। ज्या शिक्षणाने समाज उत्थान होईल अशी अपेक्षा आपण करतो, त्याच शिक्षणाचा पायाच पोखरला जात असेल तर ते किती गंभीर आहे। आणि व्यवस्था अशा जर पाठीशी घालत असेल तर त्याहून ते अजून गंभीर आहे। आज सरकार कायदा आणायची भाषा करतंय, पण त्यामुळे काय साध्य होईल? 10 कोटींचा दंड पेपर फोडणाऱ्या बहाद्दरांना वचक बसवेल का? फास्ट ट्रॅक कोर्ट खरंच फास्ट असेल का? मास्टरमाइंड पकडला गेला आणि कच्चे बच्चे सुटले असं झालं तर पेपरफुटीची प्रकरणं थांबतील का? हे सगळेच सर्वसामान्यांच्या मनातले प्रश्न आहेत ज्याबाबत आपल्याला आज बोलायचं आहे। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक, आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे आहेत आणि आपल्यासोबत कायद्याचे अभ्यासक वकील ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कलमेली आहेत। मी सुरुवातीला विश्वास पाठक यांच्याकडे जाते। विश्वास पाठकजी, आज संसदेबाहेर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचे घोषणाबाजी झालेली होती, त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षांनी केली। हे सगळं एका बाजूला, दुसरीकडे आपल्याला हाही प्रकार नजरेआड करून चालणार नाही की देशभरामध्ये ज्या पेपरफुटीची चर्चा होते त्याची पाळंमुळं महाराष्ट्रात सापडतात, त्याचे दुवे महाराष्ट्रात सापडतात। त्यामुळे महाराष्ट्रात हे प्रकरण गंभीर आहे हे नजरेआड आपल्याला करून चालणार नाही। आज जो कायदा सरकार आणू पाहतंय त्या कायद्याचा कितपत वचक बसेल याची शंका उपस्थित केली जाते। आणि आज घडीला जर सरकारकडे बोट दाखवलं जात असेल तर यात चुकलं काय? बघा, ही दुर्दैवाची बाब आहे की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे पेपरफुटी करणारे महाभाग इथे सापडलेले आहेत। मी तो विश्वास पाठकजी, महाराष्ट्रामध्ये याची पाळंमुळं खूप खोलवर रंगलेली आहे। संसदेत चर्चा होत राहील, सत्ताधारी विरोधक आरोप प्रत्यारोप रंगत राहतील, मात्र फॅक्ट्सवरती आपण बोलूया। महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला ही पाळंमुळं, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला मास्टरमाइंड सापडतात, दुवे सापडतात, त्यावेळेला जेव्हा सत्ताधाऱ्यांकडे बोट उचललं जातं आणि मग साहजिक ज्यावेळेला लोकांना प्रश्न पडतो की असे कायदे खरंच फायदेशीर होतील का? नम्रताची, महाराष्ट्रामध्ये याची पायामुळे सापडलेले हे दुर्दैवाची बाब आहे आणि ते स्वीकारतो देखील। मात्र फक्त महाराष्ट्रातच आहे का? पूर्ण भारतभर 175 ठिकाणी री एक्झामिनेशन झालेले आहेत आणि भारतभर अशा प्रकारचे लिकेजेस झाले जे म्हणजे ज्याला म्हणतात की त्याला डिफेंड करण्याची आवश्यकता नाही। मात्र हे थांबवण्यासाठी आपल्याला काहीतरी ऍक्शन घेणं आवश्यक आहे की नाही? उदाहरणार्थ एनटीए सारखी संस्था यावी हे 20 वर्षापासून फक्त चर्चा चालू होती। ती 2017 मध्ये एनटीए कोणी आणलं तर या मोदी सरकारनेच आणलं। एनटीए आणल्यानंतर आता जी नीटची परीक्षा होती, पेपरफुटी झाली, त्या पेपरफुटीनंतर लागली 4 आठवड्याच्या आतमध्ये री एक्झामिनेशन झालं। पुढील 4 आठवड्यामध्ये त्याचे रिझल्ट लागले, विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाण्याने या दृष्टीने ऍक्शन घेतली। त्यानंतर आपण टास्क फोर्स आता निर्माण केलेला आहे। टास्क फोर्स मध्ये देखील कोण आहे? नंदन निलेकणी सारखे आहेत, इस्रोचे माजी अध्यक्ष आहेत, नंतर आयबीचे आहेत, असे मोठे मोठे IIT चेन्नईचे लोक आहेत। आपण ते आणलेले आहेत आणि ते करताना आपल्याला अजून कठोर कायदा आणणं हे अपेक्षित होतं आणि त्या कायद्यावरच खरं तर चर्चा चालू आहे। हा कायदा काय म्हणतो की फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून केवळ 3 महिन्यांमध्ये आपण दोषींवर कारवाई करू, त्यांना शिक्षा होईल आणि त्या शिक्षेची रक्कम देखील 10 कोटीपर्यंत नेलेली आहे। 8 वर्ष कारावास आहे। आता मला सांगा की देशामध्ये अशा घटना अनेक वर्षापासून घडतात आहे ज्याचं आपण समर्थन करूच शकत नाही। मात्र त्याला आळा घालण्यासाठी काही ना काही करणं अपेक्षित आहे। मला पूर्ण विश्वास आहे
की या कायद्यानंतर या गोष्टीवर मोठ्या प्रमाणामध्ये आळा बसलेला असेल. बर, ठीक आहे. काँग्रेसचे बालाजी गाडे आहेत आपल्यासोबत. बालाजी, विश्वास वाटतो की हे कायदे, अशा प्रकारचा कायदा म्हणजे कायद्याची भाषा सुरू आहे आपल्या देशामध्ये, तरुणाईचा संताप सगळीकडे आपल्याला दिसतोय, असं असताना सुद्धा अशा प्रकारचे पेपर लीक करणाऱ्यांचे हात कचरत नाहीयेत. म्हणजे MPSCच्या पेपर लीकचा आरोप होतोय, इकडे आज MHCETच्या पेपर लीकचा आरोप झालेला आहे. म्हणजे परिणाम करेल का अशा प्रकारचा कायदा? नम्रताजी, 2024 साली हा कायदा आला आणि आता त्याच्यामध्ये सुधारणा होत आहेत. 2024 नंतर या देशामध्ये कमीत कमी 2 डझन 3 डझन पेपर फुटलेले आहेत. त्यामुळे हा कायदा अस्तित्वात असताना देखील पेपर फुटलेत आणि जिथे जिथे पेपर फुटलेले आहेत नम्रताजी, त्या प्रत्येक पेपर फुटीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा किंवा त्यांच्या पक्षाशी संबंधित असलेल्या लोकांचा हात आहे. याचं आजचं उदाहरण सांगतो. आज लोकसभेमध्ये पेपर फुटीच्या कायद्याची चर्चा चाललेली आहे सरकारची आणि त्याच वेळेला आज MSCETचा जो निकाल आला, त्या निकालामध्ये नांदेडचे यांचे नेरळकर नावाचे, आशिष नेरळकर नावाचे जे नगरसेवक आहेत, त्यांच्या 2 जुळ्या मुलांना जुळे मार्क पडलेले आहेत. तर यामध्ये तुम्हाला एक पुरावा म्हणून सांगतो, यांना 12वीच्या निकालामध्ये अनुक्रमे 51% आणि 56% मार्क आहेत. त्याचबरोबर जेईच्या परीक्षेमध्ये यांना अनुक्रमे या जुळ्या मुलांना 51% आणि 28% मार्क आहेत. पण MHCETच्या परीक्षेमध्ये यांना 99.99% जुळे मार्क पडलेत. नम्रताजी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुढची आकडेवारी सांगतो. 99.99%च्या पुढचे आकडे ऐका. 99.99652009 हे दोघं मुला आणि मुलीला समान पडलेलं आहे. हे जे काही चाललेलं आहे इकडे सुरू असताना आता याच्यात पेपर फुटी कशी झालेली आहे सांगतो. ही पेपर फुटी हा ऑनलाईन पेपर होतो. नम्रताजी, या पोरांसाठी अक्षरशः 15 ते 12 लाख रुपये एका मुलाला घेऊन थेट एक्झाम सेंटर मॅनेज करण्यात आले. आणि मला आज दिवसभरामध्ये हा विषय उचलला मी कालपासनं, तेव्हापासनं मला अनेक विद्यार्थी आणि पालकांचे फोन आले आणि त्यांनी मला वास्तव सांगितलं, नाव न सांगण्याच्या अटीवरती, की त्या ठिकाणी 15 लाख रुपये भरलेल्या विद्यार्थ्यांचं फक्त माऊस हातात पकडून काहीतरी ते करतायत अशी ऍक्टिंग करायची असते. बाकी त्यांचं स्क्रीन मिररिंग केलेलं असतं आणि त्या ठिकाणावरती पूर्ण आन्सर शीट असते आणि दुसरा पेपर कोणीतरी सोडवत असतो. म्हणून अशा अनेक विद्यार्थ्यांना ज्यांना 10वी 12वी मध्ये 50%पेक्षा 40%पेक्षा कमी मार्क आहेत, त्या पोरांना 99.99% देण्याचं काम भाजपनं केलेलं आहे. TET मध्ये सुद्धा भाजपचे लोक होते. नीट मध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जे आरोपी पकडण्यात आले ते भारतीय जनता पक्षाचे लोक होते. त्यामुळे ह्या कायद्याची चर्चा करून काही होणार नाही. जोपर्यंत व्यवस्था नीट होणार नाही तोपर्यंत या पेपर फुटी थांबणार नाहीत. कारण सरकार याच्यामध्ये मग आता याची जबाबदारी घ्यावी आणि दादा भुसे असतील किंवा या संबंधित खात्याचे जो कोणी मंत्री चंद्रकांत पाटील वगैरे त्यांनी राजीनामे द्यावेत आणि यावरती कठोर कारवाई व्हावी, तरच ही व्यवस्था सुधारणार आहे. सरकार सहभागी असेल तर पेपर फुटी होत राहील. आपल्यासोबत ऍडव्होकेट कक्कल मेली सुद्धा आहेत. म्हणजे कसं आहे, एक मला याच्यामध्ये खरंच आता म्हणजे संतापाने मला हसू येतं ह्याच्यामध्ये. आपण लिखित परीक्षा घेतली होती, तो पेपर लीक झाला म्हणून ऑनलाईन परीक्षा घेण्याचा सरकारने घाट घातला. जी ऑनलाईन परीक्षा आपण संपूर्ण त्याच्यासाठी व्यवस्था बांधतोय, लीक प्रूफ व्यवस्था बांधतोय वगैरे. आता स्क्रीन मिररिंगचं उदाहरण बालाजी गाडे यांनी दिलेलं आहे. याच्यात पण पळवाटा आहेतच की. असं म्हटल्यानंतर ही व्यवस्था लीक प्रूफ होईल की नाही, म्हणजे एक शंका कुठे उपस्थित होते की आपण एवढी मोठी कायद्याची व्यवस्था उभी करतोय, कायद्याचं राज्य उभं करतोय, 10 कोटींची शिक्षेची तरतूद असलेलं विधेयक सरकार आणू पाहतंय. अशामध्ये संपूर्ण व्यवस्थेच्या नाकाखाली जिथे हे पेपर लीकची यंत्रणा कोट्यवधींची उलाढाल करते, अशामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःला सुरक्षित मानावं कसं? नक्कीच नम्रताजी, आपण खरं तर पुढारीचं मी धन्यवाद मानतो. खूप महत्वाचा प्रश्न या चर्चेच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय. खरंच मी आपल्या मताशी थोडीशी सहमत आहे. कारण फक्त कायदा असण्याचा उपयोग नाहीये. आपल्या देशामध्ये कायदे एज्युकेशन सिस्टीमच्या संदर्भात असू दे किंवा इतर गुन्ह्यांच्या संदर्भात असू द्यात, हजारो आणि लाखोच्या संख्येमध्ये कायदे आहेत. परंतु प्रश्न उपस्थित होतो त्याचा इम्प्लिमेंटेशनच्या वरती. जर कायदे भरपूर आहेत, कलम भरपूर आहेत, कलमामध्ये तरतुदी सुद्धा भरपूर आहेत, शिक्षाची तरतुदी सुद्धा भरपूर आहेत, परंतु त्याची इम्प्लिमेंटेशन कुठेतरी चुकतीये. व्यवस्थेमध्ये इम्प्लिमेंटेशन होत नाही. आता आपल्या वक्त्यांनी, काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी जे मुद्दा मांडलेला आहे त्याच्यासाठी एक महत्वाचा मुद्दा मांडले. तर आपण सुद्धा एज्युकेशन घेतलेलं आहे, आपण सुद्धा बोर्ड एक्झामिनेशन दिलेले आहे, त्यावेळी किंवा आता सुद्धा
धाड नावाचे एक गोड असते की परीक्षेच्या वेळी परीक्षेत धाड पडली जात असते आणि त्याच्यामधून कोणी कॉपी करतंय का, मिरर इमेजिंग वगैरे हा प्रकार जो सध्या सांगितला आला, याच्यासाठी ह्या सगळ्या एक स्पेशल टास्क फोर्सचा सुद्धा सध्या विषय चालवलाय. परंतु ह्या सगळ्या गोष्टी, मला काय म्हणायचं, ह्या सगळ्या गोष्टी अगोदर सुद्धा एक्झिस्टन्स आहेत, अगोदर सुद्धा होत्या आणि आहेत. आता फक्त हा या काळातच नाहीये, हे पूर्वापार अगोदरपासून सगळ्या गोष्टी लीक होत आहेत. जो आता मी जेव्हा ह्या आपण चर्चेसाठी इन्व्हाइट केलं त्यावेळी मी माहिती काढत होतो, तर 2003 मध्ये सुद्धा मेडिकल एक्झामिनेशन मध्ये घोटाळा झालेल्या होत्या, 2004 मध्ये, 2011 मध्ये सुद्धा घोटाळा झालेले आहेत, पेपर लीक झालेले आहेत. It does mean that it is not only the concern about the law, implementation of law, it is execution of law. कायदा आपण कसं एक्झिक्यूट करतोय. आणि त्यासोबतच वन मोर थिंग इज दॅट एज्युकेटिंग द पेरेंट्स, की पेरेंट्स कुठेतरी पैसा देऊन मी एज्युकेशन विकत घेतो, एखादी डिग्री विकत घेतो, एखादा एक्झाम विकत घेतो, या इंटेन्सिटीमध्ये किंवा या मेंटॅलिटीमध्ये जे कोचिंग सेंटर्सना अप्रोच करतात. आता कोचिंग सेंटरचा बिझनेस कसा चालतोय की हे सगळे कोचिंग सेंटर कुठेतरी त्यांना आश्वस्त करतात की मी तुमच्या मुलाला 99.99% मिळवून देतोय. आणि त्यासाठी जो लातूरचा प्रकार घडला, लातूर मधला एखादा व्यक्तीचा जो कोचिंग सेंटर सापडला, या सगळ्या कोचिंग सेंटरवर कुठे ना कुठे कंट्रोल पाहिजे. माझं म्हणणं एवढंच आहे की आपल्याकडे कायदा आहे, व्यवस्था आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाहीये. This is the most important factor of this education system, wherein implementation is lacking severely. आणि जर हा इम्प्लिमेंटेशन, आपल्याकडे कायदे भरपूर आहेत, मी इनफॅक्ट गोइंग फॉरवर्ड मला असं म्हणायचं 2024चा बिल दॅट वॉज सफिशियंट. 26 मध्ये आपण अमेंडमेंट काय करतोय, शिक्षेची तरतूद वाढवतोय. 5 वर्ष होते 10 वर्ष केलोय, त्याच्यामध्ये एसटीएफ ऍड केले आणि फास्ट ट्रॅक केलेले. मला सांगा, फास्ट ट्रॅक कोर्ट ह्या अगोदर नव्हती का? किंवा फास्ट ट्रॅक कोर्ट आता बलात्कार केसेससाठी सुद्धा आहेत. आता मला सांगा, किती फास्ट ट्रॅक केसेस कोर्ट मधून सगळ्या निकाल बाहेर पडल्या किंवा त्याच्यावर न्याय आपण मिळवून देऊ शकलो. बट थिंग इज दॅट अगेन कम्स टू इज दॅट इथे एक मेंटॅलिटीची, एक इंटेन्सिटीची, एक इंटेन्शन खूप महत्वाचं आहे, एक व्यवस्थेची खूप महत्वाचं आहे. याचा आपण कसं एक्झिक्यूट करू की कुठे ना कुठे पालकांमध्ये सुद्धा याचा सुद्धा अवेअरनेस करणं खूप महत्वाची बाब आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, अंमलबजावणी अवेअरनेस ह्या गोष्टींची गरज आहे. मला विश्वास पाठकांकडे, विश्वास पाठकजी, ज्या वेळेला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितला त्यावेळेला अपेक्षा काय होती सरकारकडे की एक प्रेसिडेंस असावा. या ठिकाणी सरकारने आम्ही सिस्टीमला धडक देतोय आणि सिस्टीम बदलण्याचा पायंडा सरकारने पाडावा याची अपेक्षा होती. पण झालं काय, राजीनामा दिल्यानंतर हाऊसमध्ये आलेला धर्मेंद्र प्रधानांचा सत्कार झाला. काय बदल असा सरकारने दाखवला, आम्ही बदल करतोय हे सरकारने काय म्हणून दाखवलं. एक प्रतिमा होती ज्याचं सरकारने क्रिएट केली ती आणि स्वतःच्या हाताने भंजन करून घेतलं. थोडक्यात माझी वेळ संपत आलेली आहे. नाही, हे काय सरकारतर्फे त्यांना फेटा नाही घातला, काही कार्यकर्त्यांनी किंवा खासदारांनी केलं. खासदार होते तिथे. मुद्दा असा आहे की आपण सिस्टम मध्ये परिवर्तन आणतोय की नाही, आणि हा ऍक्ट जो आहे हा कॉमन असा विषय सगळ्यांनी तो एकत्रित येऊन द्यायचा आहे. आणि त्याच्यासाठी चर्चा आहे. चर्चेमध्ये काही कन्स्ट्रक्टिव्ह मुद्दे यायला हवे, काँग्रेसने द्यावा, विरोधकांनी द्यावा, की या कायद्यामध्ये अजून अमुक कलम जर टाकले ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मला असं वाटतं की हा एक कॉमन विषय आहे. 175 असं लिकेजेस झालंय, ऑल ओव्हर इंडियाचा फिनॉमिनल आहे. तर पहिली स्टेप कायदा कडक करणं, फास्ट ट्रॅक करणं हा आहेच. मात्र तो एन्फोर्स करताना, इम्प्लिमेंट करताना आपण सर्व मिळून काय करू शकतो किंवा पार्लमेंटमध्ये आपण काय सुझाव देऊ शकतो याचा विचार व्हायला हवा. ठीक आहे, बालाजी गाडे, थोडक्यात. सगळ्यात महत्वाचा विषय फक्त कायद्यावरती चर्चा होऊन महत्वाचं नाहीये. मी जे सुरुवातीला म्हणालो, अंमलबजावणीचं काय, कायदा अगोदरही अस्तित्वात होता नम्रताजी, पण अंमलबजावणीचं काय, अशा असंख्य मुद्दे आहेत. त्यामुळं ही जी प्रामाणिकता आणि गुणवत्ता या दोन शब्दाला काही किंमत आहे का नाही या महाराष्ट्रामध्ये. आज तुम्हाला नम्रताजी सांगतो, अक्षरशः दुपारी डोळ्यात पाणी येत होतं ज्यावेळेला पालकांचे फोन येत होते. आज अनेक विद्यार्थी ट्रॉमामध्ये गेलेले आहेत MSc-ETच्या निकालानंतर. समारोप करताना एक सांगतो, आता या जे स्क्रीन मिररिंगची घोटाळा सांगितला त्याच्या पुढे आता कॉलेजेस घेण्यामध्ये सुद्धा नवा घोटाळा यामध्ये येत आहे. जसं COEP असेल, VJTI असेल, PCT असेल, PICT, हे जे टॉपचे कॉलेजेस आहेत हे मिळवण्यासाठी विविध एजंट भारतीय जनता पक्षाशी संबंधित असलेले हे बाजारामध्ये 15 ते 20 लाख रुपयाला जागा मिळवून देण्यापर्यंत आता बाहेर फिरत आहेत. त्यामुळं या संदर्भानं चौकशा, SIT, कायदे, मसुदे हे थप्पी लागलेली आहे. पण वास्तविकता काय, तर सातत्यानं प्रत्येक MPSCचा, औषध प्रशासनाचा पेपर फुटला, TETचा कुठला पेपर आहे या महाराष्ट्रातला, पोलीस भरतीचा फुटतो. अहो, गोरगरिबांनी 2-2 वर्ष चांगलं इंजिनिअरचं कॉलेज भेटावं म्हणून पोरांनी तयारी केली होती.
म्हणून स्पष्ट आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून नम्रताजी सांगतो की देवेंद्र फडणवीसांनी याच्यावरती उत्तर द्यावं, त्याचबरोबर या संदर्भानं चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा, त्याचबरोबर याची चौकशी होऊन गुन्हेगारांना शिक्षा व्हावी. असं जर झालं नाही तर काँग्रेस पक्ष रस्त्यावरती उतरून हजारो तरुणांना सोबत घेऊन हक्क आणि अधिकारांसाठी पोरांचे आम्ही रस्त्यावरती उतरून आंदोलन करू. मग ऍडव्होकेट ककलमेली, याच्यामध्ये होतं की काय राजीनाम्याची मागणी होईल, राजीनामे होतील, आरोप प्रत्यारोप होतील, पण उत्तर मिळेल का? नक्कीच. आय डोंट होप सो. राजीनामे हा फक्त एक राजकीय स्टंट असतो आणि त्यामुळे एखाद्याचा राजीनामा घेणं, आम्ही विरोधक म्हणतील राजीनामा घेऊन यशस्वी झालो आणि कुठेतरी दिस इज जस्ट पॉलिटिसायझिंग होते. कुठेतरी इफेक्टिव्हली एज्युकेशन सिस्टम जर रिफॉर्म करायचा असेल, मला वाटतं एक्झिस्टिंग लॉ जे आहेत कॅपेबल आहेत, ज्याच्यामध्ये मंजुनाथ सरांना एवढंच आठवण करून देऊ इच्छितो नम्रताजी की राजीनामा हा अकाउंटेबिलिटीसाठी असतो. खूप महत्वाची गोष्ट आहे. जे उत्तरदायित्व आहे, सरकार हे लोकांसाठी जबाबदार आहे, अकाउंटेबल आहे, उत्तरदायी आहे. राजीनामा देणं याचाच अर्थ या प्रकरणाची जबाबदारी कोण घेणार आहे, या लोकांच्या भविष्याची जबाबदारी कोण घेणार आहे. म्हणून राजीनामा ही जबाबदारी घेण्याचा विषय, कारण सरकार हे जबाबदारीसाठी असतं आणि राजीनाम्याच्या नंतरही अनेक सोल्युशन नाही आय डू नॉट व्यवस्था सुधारण्यावरती आपण अगदी मंजुनाथ सर तुम्ही जे म्हणताय म्हणून सुद्धा मला जर सांगायचं झालं तर राजीनामा इट इज जस्ट लाईक अ पॉलिटिकल इव्हेंट, पॉलिटिकल एक विषय असू शकतो. बट कुठे ना कुठे सिस्टीम मध्ये आपण जर खरंच आपल्या पाल्यांसाठी एक चांगलं एज्युकेशन देण्याचा जर विचार करत असू सर, इट इज नॉट पॉलिटिकल, इट इज कॉन्स्टिट्युशनल. आणि सर रेजिग्नेशन इज नॉट ओनली पॉलिटिकल, इट इज कॉन्स्टिट्युशनल ऑल्सो. हा संविधानिक सुद्धा विषय आहे. Asking or making agitation for a resignation would be a political stunt. So I am not a political person to set all these things. Political peoples are there, opposition is there, the standing government is in front of you people. But government is accountable for people, sir. Government is accountable for the citizens. Government is accountable for the country. आळा घालण्यासाठी स्ट्रॉंग इम्प्लिमेंटेशनची गरज आहे, एक साधक बाधक चर्चेची गरज आहे. पालक आणि सरकार समोरासमोर बसून याच्यामध्ये काय त्रुटी आहेत, काय उणीवा आहेत, याच्याबद्दल चर्चा होणं गरजेचं आहे. पालकांमध्ये कुठे ना कुठे अवेअरनेसची गरज आहे. त्यासोबतच स्ट्रिंजंट लॉ इम्प्लिमेंटेशनची गरज खूप आहे. कुठे ना कुठं असं जसं आता प्रवक्त्यांनी बोलल्यासारखं मिररिंग कुठे जिथे कुठे होते तिथं धाड टाकून त्या सेंटर सीज करण्याची तरतूद सुद्धा कायद्यामध्ये आहे. डिबार सुद्धा करण्याची तरतूद सुद्धा त्या कायद्यामध्ये आहे. आता कायदा असून उपयोग नाही, इट विल लाईक टूथलेस टायगर. मग कायद्याला टूथफुल टायगर जर करायचं असेल तर त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचं आहे. अदरवाईज तसं जर बघितलं तर 302 ची प्रोव्हिजन सुद्धा आहे, मर्डरसाठी सुद्धा प्रोव्हिजन आहे, तरी सुद्धा मर्डर होतातच, तरी सुद्धा रेप होतात, तरी सुद्धा घटना सुद्धा होतात. या पलीकडे गांभीर्याने जाऊन असा विचार करावा असा वाटतो की आपल्याकडे कदाचित एका ठराविक काळासाठी पेपर लीक टास्क फोर्स क्रिएट करायची गरज आहे पोलिसांमध्ये. कारण हे जर एवढं मोठं नेटवर्क असेल, मल्टी स्टेट नेटवर्क असेल, ज्यामध्ये 8,000 रुपयाचा पेपर हा महाराष्ट्रात पोहोचेपर्यंत टीईटीचा 1.5 कोटी रुपयांचा होत असेल, तर हे किती मोठं नेटवर्क आहे, किती हजार कोटींचं नेटवर्क आहे, याची आपण कल्पना केलेली बरी. बरं, हे पैसे कुठे फिरतायत, कुठल्या नेक्ससमध्ये फिरतायत, ते देशविघातक कार्यांसाठी वापरले जात आहेत का, ह्याचा कुणाला कुठेच थांगपत्ता नाहीये. या सगळ्याचा तपास व्हायला हवा. हे पेपर फुटीचं नेटवर्क हे फक्त भारतीय लोकांमध्येच आहे का, ह्याच्यामध्ये भारताच्या विरोधी काही शक्ती आहेत का, इथपासून सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. ही फक्त नीट आणि टीईटी किंवा एमपीएससी आणि एमएससीईटी पुरतं नाहीये. ह्याच्यामध्ये कोट्यवधी रुपये हे ब्लॅक मार्केटमध्ये फिरतायत, हे काळ्या बाजारामध्ये फिरतायत. ह्याचा गांभीर्याने विचार करायला हवा. पेपर फुटी विरोधात कायदा येतोय, ह्याचं स्वागतच आहे. मात्र हे कोट्यवधी रुपये आज कुठेतरी ह्या पेपर लीकच्या नावाखाली काळ्या बाजारामध्ये फिरतायत, ह्याचा गांभीर्याने विचार करायला हवा. एवढीच अपेक्षा आहे. त्याच निमित्तानं आज ही चर्चा होती. चर्चेसाठी सगळ्यांनी आपल्याला वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.